आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी सगळं केलंय कारण मला सारंग हवा होता। खूप प्रेम करते सारंगवर। मी सगळं केलं नसतं तर सारंग कधीच लग्नाला तयार झाला नसता। मग मी आकारला संपवण्याचा विचार केला कारण मला सारंगची बायको म्हणून ह्या घरात राहायचं होतं। तिलोत्तमा मॅडम, मला तुमची प्रॉपर्टी, तुमचा पैसा, मला हे सगळं काहीच नकोय। या घरात पाळणा लावा हे तुमचं स्वप्न, हे मला पूर्ण करायचं होतं। मी हे सगळं तुमच्यासाठी केलं। प्लीज तिलोत्तमा मॅडम, लाज नाही वाटत तुला? माझ्याशी खोटं बोललीस तू, माझ्याशी? तुला माहिती आहेस मी तिलोत्तमा मेंढळेला खोटं बोललेला आवडत नाही, तरी सुद्धा तू माझा विश्वास संपादन केलास। अरे आता माझा विश्वासघात केलास तू। सुंदर, अति सुंदर, नितांत सुंदर गोष्टी मला लागतात, पण फक्त वस्तू नाही, माणसं, माणसांची मन सुद्धा सुंदर असावी लागतात। तू चुकलीस अस्मी। तू फक्त सत्य विद्रूप केलं नाहीस तर सत्याचा नाश केलास। माझ्याशी खोटं बोललीस, माझी चूक झाली। मी तुझ्यावर विश्वास ठेवला, मी माझ्या लेकावर विश्वास ठेवला नाही। त्याच्या डोळ्यात अश्रू असताना सुद्धा मी त्याला जबरदस्ती बोहल्यावर उभा केला तुझ्यासाठी। लाज वाटते मला स्वतःची। मला देव कधीच माफ नाही करणार। सॉरी सॉरी सॉरी। बाहेर जातो, तुझा बाहेर जा। अस्मी, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली। सारंग, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सारंग। बोलूच नकोस, बास झाला। प्रेम आहे तुझं? प्रेम म्हणजे काय मला सांग, प्रेमाची व्याख्या काय सांग मला। बऱ्या बोलानं बाहेर जातेस की देव तुला पोलिसांच्या तावडीत। अशी नाही ऐकणार तो। चल 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 बाहेर। सॉरी। मी हात जोडून सगळ्यांची माफी मागते। हे लग्न आता नाही होणार। सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर खरंच मनापासून माफी मागते। तुम्ही निघू शकता। सावली, आज तू या घरची सून असण्याचं कर्तव्य बजावलंस।
या आमच्या अख्ख्या मेंदळे कुटुंबाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं असतं. थँक्यू. एक मैत्रीण म्हणून, एक सून म्हणून हे कर्तव्य निभावणं गरजेचं वाटलं मला. अस्मीच्या ह्या घरात असल्याने सारंग सरांच्या जीवाला धोका होता आणि तिचा खरा चेहरा तुमच्या समोर आणणं गरजेचं होतं. पण आता मला निघायला हवं. तसंही माझ्या ह्या घरात असल्याचा काहीच अर्थ नाहीये. मी येते. सावली, प्लीज थांब. सावली, प्लीज असं बोलू नकोस. अगं तू या घरची सून आहेस. बहिणी, नका थांबव मला. आधीच खूप भोगलंय या घराने, त्यात माझ्यामुळे अजून भरती नको. घेते मी. सावली, आई, आजपर्यंत मी तुझं ऐकलं. कधी तुझ्या शब्दाबाहेर मी गेलो नाही. याचा पश्चाताप नाही आहे मला. माझं कर्तव्य होतं ते. यापुढे पण मी करेन, पण आज मी तुझ्या विरोधात जाणार आहे. त्यामुळे तू कदाचित दुखावली जाऊ शकतेस, कारण माझं मन मला सतत सांगते आहे, माझं सावलीवर प्रेम आहे, सावलीवर प्रेम आहे. माफ कर मला. तुला दिलेलं वचन मी नाही पाळू शकलो. खरं तर तुला वचन दिलं म्हणून आजपर्यंत मी स्वतःला थांबवलंय, पण माझी घुसमट होतीये. या वचनामधून मला मुक्त कर प्लीज. ठीक आहे. तू मला दिलेल्या वचनाच्या बंधनातून मी तुला मुक्त करते.